नमस्कार मंडळी, मी विकी पिसाळ. विशेष भारीमध्ये आपलं स्वागत आहे. येणार 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 म्हणून गेली काही दिवस, काही महिने आणि काही वर्षसुद्धा ठाकरे बंधूंच्याबद्दल एक चर्चा अशी होती की ठाकरे बंधू कधी एकत्र येणार, कधी एकत्र येणार, आणि त्या अनुषंगाने कितीतरी विरोधसुद्धा त्यांना व्हायला होत होता. मीडिया असेल किंवा कुठल्याही माध्यमातून त्यांच्याबद्दल बरं काही लिहिलं जायचं, काही गैरसमज पसरवले जायचे. पण एक मराठीचा मुद्दा असा आला मधल्या काळामध्ये की ज्याचं कारण भाजप होतं आणि त्या भाजपनं केलेली हिंदी सक्ती. त्या हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी हाच डाव ओळखला, हे क्षण ओळखले आणि ही सिच्युएशन ओळखली की हीच ती वेळ आहे एकत्र येण्याची. कारण भाजप आणि ठाकरे बंधूंना, दोन्ही ठाकरे बंधूंना भाजपकडून काही मिळालेला मध्यंतरीचा राजकीय दागाफटका, याच्यामध्ये ते बऱ्याच वेळा ते पोळले गेले होते. जसं की अमित ठाकरेंचं पडणं असेल, उद्धव ठाकरेंना तर आधीच त्यांचा काही अनुभव आला होता असं ते बऱ्याचदा भाषणातून सांगत असतात. आणि आता उघडपणे त्यांनी भाजपच्या विरोधात त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे शब्दसुद्धा अनेकदा तीव्र असतात. राज ठाकरे ही भूमिका कदाचित त्यांनी ती घेतली नव्हती तीव्र शब्दांची, पण त्यांचा विरोध तितका ताकदीचा तो आता होत चाललेला आहे. आणि या अनुषंगाने आता आजचा जो त्यांचा ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा मेळावा झाला, शिवसेना आणि मनसे 20 वर्षांनी एकत्र आलेले आहेत. राज ठाकरेही म्हणले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. तर या एका वाक्यात भरपूर काही त्यांचं दडलेलं आहे. म्हणजे 2 पिढ्या दडलेल्या आहेत, एक बाळासाहेब आणि फडणवीस. तर ह्या मधला का जो काळ आहे त्याच्यामध्ये आता ते एकत्र आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेसुद्धा म्हटले की आम्ही एकत्र येऊ नये म्हणून लिंब फिरवले गेलेले आहेत किंवा काही ज्या गोष्टी धार्मिक केलेल्या आहेत ज्या अघोरी विद्येमध्ये येतात, पण आता त्याचा आम्हाला काही परिणाम होणार नाही आहे. त्यांचा नकळत टोला शिंदे गटाला होता आणि अजून इतर कोणाला असेल. तर या अनुषंगाने आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. आता ते एकत्र येण्याने, हे एकत्र आले, पण एकत्र येण्याने आता इथून पुढं महाराष्ट्रात राजकीय प्रवास प्रत्येक पक्षाचा हा ठाकरे बंधूंच्या नकळत हातात असणार आहे. कारण ठाकरे बंधू म्हटलं की आपण म्हणतो मुंबई, तर मुंबईमध्ये जे समीकरण बदलेल तेच महाराष्ट्रात 50-60% तरी घडत असतं. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती आर्थिक राजधानीसुद्धा आहे. आणि मुंबई म्हटले की ठाकरे, ठाकरे म्हटले की मुंबई, हे गणित पहिल्यापासून आहे. आणि ठाकरे बंधूंना जर वाचायचं असेल, एका बाजूनं टीका होते की ठाकरे बंधूंना स्वतःचं अस्तित्व लपवण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि ते एकत्र आलेले, त्यांनी मराठीचा मुद्दा घेतला आहे, हे सगळं राजकारण आहे. असो, त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण या सगळ्या अनुषंगाने आता इथून पुढं काय घडेल, मवियाचं काय होईल, भाजपचं काय होईल, आणि महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं की शिंदे गटाकडं जे राजकीय जे ताकद होती किंवा त्यांनी जे काही बार्गेनिंग पॉवर कमवली होती गेल्या काही वर्ष, भले गद्दारीचा टॅग लागला तरी, तर या सगळ्यामध्ये आता इथून पुढे ह्या सगळ्याच पक्षांचं काय होणार आहे आणि ठाकरे ह्या सगळ्यांना वरचढ कसे जातील. आणि मंडळी, ठाकरेंच्या ह्या एकूणच आत्ता एकत्र येण्यानं, भले काँग्रेस त्यांच्या आता सोबत नसली पण ती विचारांसोबत आहे असं त्यांनी म्हटलेले. जितेंद्र आव्हाड होते राष्ट्रवादी पक्षातर्फे, शरद पवार गटातर्फे सुप्रियाताई होत्या, महादेव जानकर होते, कॉम्रेड जे काही होते नेते ते सुद्धा होते, अगदी शेकाप पक्षाचे जयंत पाटील होते. कळत नकळत सगळ्यांनी पाठिंबा दिलेला. आणि काही जण अजूनही घरी बसून, काही त्यांचा किंवा कुठूनही बसून येऊ शकत नाही काही परिहार्य कारामुळे, तर त्यांचासुद्धा त्यांना पाठिंबा आहे. इव्हन भाजपमधले अनेक मराठी जे मतदार आहेत आणि जे नेते आहेत त्यांचाही मुका पाठिंबा याला आहे. हा सगळा भाग नंतर घेऊयात. मुद्दा हा आहे की आता इथून पुढे मवियाचं काय होईल, भाजपचं काय होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी की ह्या सगळ्याचा परिणाम ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा हा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा होणार आहे, सगळं जाणून घेणार आहोत. काय होईल. माझ्यासोबत आहे सचिन सकुंडे. सचिन. विकी, सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे की ठाकरे हा ब्रँड राहिलेला आहे आणि ठाकरे आणि मराठी सेंटिमेंट हे आपल्याला वेगळं करता येत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यांचे जे शिवसेनेचं राजकारण आहे ते मराठी अस्मितेच्या जोरावरच उभं केलं होतं. अर्थात त्याच्यानंतर ते हिंदुत्वाच्या दिशेने गेले. एकूण जर आपण बघितलं तर मागल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, दोन्ही नेते जे आहेत ते चाचपडताना दिसत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर देखील त्यांना राजकीय पुनर्वसनाची संधी हवी होती. अर्थात राज ठाकरे देखील बऱ्याच काळापासून राजकारणामध्ये चाचपडताना दिसत आहेत. आपण यासाठी एक उदाहरण घेऊया. 2017ची जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीमध्ये भाजपनं एक हाती मला असं वाटतं की ती निवडणूक लढली होती. आणि अर्थात ज्यावेळेस केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना त्यांच्यासोबत असताना देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी वेगळी निवडणूक लढवली होती. याचा अर्थ असा आहे की भाजपचा मुंबईवर डोळा आहे, अशा पद्धतीचं एक परसेप्शन हे उद्धव ठाकरे यांच्याकडं ते गेलं असावं. आणि एकंदरीत त्यांचा जो संघर्ष होता तो संघर्ष कुठंतरी 2019ला फलद्रूप झाला आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अर्थात हे सांगायचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी यांचं जे राजकारण आहे ते कायमस्वरूपी असं राहिलेलं आहे की त्यांना मुंबई ही गोष्ट फार अस्मितेची वाटते.
याच्यामधला आजचा जो भाग आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की मराठी सेंटिमेंट आहे ते सेंटिमेंट पकडण्यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे यशस्वी झालेले आपल्याला दिसायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं तर याचा एकूण काय परिणाम होऊ शकतो, तर हे बघा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामुळे जे मराठी मतदार आहेत ते ठाकरेंकडे एकवटू शकतात. त्याच्यामुळं मराठी मतदारांचा जो ओढा होता तो ओढा हा आता मराठी नेते म्हणून ठाकरेंकडे जाऊ शकतो. त्यांनी एकंदरीत जी भूमिका घेतली होती हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये, तर त्या निर्णयामुळं आणि अर्थातच तुम्ही आता म्हणाला की ठाकरे एकत्र येणार की नाही येणार, तर त्याच्यामध्ये असं दिसलं की त्या ठाकरे एकत्रित आलेले आहेत. आता ते राजकीयदृष्ट्या कसे एकत्रित येतील याच्यावरती आपण त्याच्याकडे बघितलं तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती भाष्य करणं योग्य ठरेल. कारण राजकीय गणित हे वेगळे आहेत. ज्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थानं एकत्रित येतील त्यावेळेस त्यांची बरेच बार्गेनिंग तिथं होऊ शकते आणि जागांच्या वाटपामध्ये देखील बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. अर्थात मराठी सेंटिमेंट हा मुद्दा पकडल्यामुळं आता ही लढाई जी आहे ती मराठी विरुद्ध हिंदी अशी झालेली आहे. त्यामुळं हिंदी भाषिकांचे जे मतदार आहेत त्याच्यावरती भाजपनं स्वतःचं क्लेम सांगितलं असल्याकारणानं भाजपचे हिंदी मतदार विरुद्ध मराठी मतदार ठाकरेंचे अशा पद्धतीची लढाई होईल का? अर्थात दोन्ही बाजूनं फक्त मराठी मतदारच आपल्याकडे राजकीयदृष्ट्या आकृष्ट करता येत नाही, तर त्याच्या दृष्टिकोनातूनच ठाकरे हे गुजराती किंवा परप्रांतीय मतदारांना देखील आकृष्ट करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा काय आणतायत किंवा भाजप देखील हिंदुत्वाचा मुद्दा पुढं काय करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एकंदरीत आपण जर बघितलं तर या सगळ्यामुळं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विशेषतः एकनाथ शिंदे यांना याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. कारण एकनाथ शिंदे यांचं कालचं ते स्टेटमेंट आहे, त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी जय गुजरात अशी एक घोषणा दिली होती. अर्थात गुजराती मतदारांना साथ घालण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला असला तरीही त्यांचं जे परसेप्शन आहे ते परसेप्शन हे वाईट अर्थानं गेलेलं आहे. एकंदरीतच कालच्या सुशील केडिया प्रकरणावरून जे मायलेज हे ठाकरेंनी उठवलेलं आहे किंवा उचललेलं आहे त्याच्यामुळं मराठी मतदार हा ठाकरेंच्याकडे आकृष्ट झालेला आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित यावे अशी बऱ्याच लोकांची अपेक्षा होती, आकांक्षा होती. त्याच्यामुळं भावनिकदृष्ट्या ठाकरे ब्रँड इस्टॅब्लिश झालेला आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर मराठी मतदार हा ठाकरेंच्या दिशेने जाण्याची शक्यता दाट आहे. हा झाला एक मुद्दा. याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एकनाथ शिंदेंचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण एकनाथ शिंदे हिंदी सक्तीच्या निर्णयामध्ये एक डॅमेज झाले होते. कारण हा निर्णय जो आहे तो दादा भुसेंच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे की त्यांना याचं ब्लेम सोसावं लागलं. आणि अर्थात असं आपल्याला दिसतंय की एका वेळा ब्लेमही सोसावं लागतंय. कालची जय गुजरातची जी घोषणा आहे त्याच्यामुळं त्यांचा जो एक पारंपरिक शिवसेनेचा मराठी मतदार आहे, जो अर्थातच शिवसेना जी होती 2017 साली ती एकत्रित होते, त्याच्यामुळं पहिलीच अशी निवडणूक आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे गट वेगळा आहे आणि उद्धव ठाकरे गट वेगळा आहे. तर आता जी स्प्लिट होणार होती मतदार उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जे स्प्लिट झालेले मतदार आहेत ते एकनाथ शिंदेंच्या बाजूने किती वळतील मराठी मतदार ही शंका आहे. अर्थात जो गुजराती मतदार आहे त्याला जरी गोंजारण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला असला तरी तो मतदार हा भाजपच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आणि भाजपला तो मतदान करतो पारंपरिकदृष्ट्या असं आपल्याला दिसलं आहे. अर्थात जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे गट आणि फडणवीस यांच्यामध्ये देखील बार्गेनिंग होईल. एकंदरीत आपण बघितलं तर एकनाथ शिंदे गटाचं याच्यामध्ये फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टीला मात्र याच्यातून फायदा होऊ शकतो. तो कसा तो आपण पुढे बघूया. अर्थात आपण तिसऱ्या गटाकडे बघूयात की अजित पवार गट किंवा शरद पवार गट त्यांची शक्ती तिथं तुलनेनं कमी आहे. काँग्रेस देखील इथं कमी प्रमाणात का असेना पण तिथं फाईट करेल. पण मुख्य लढाई ही ठाकरे विरुद्ध भाजप अशीच आता होणार आहे असं दिसते आपल्याला. याची जर आपण दुसरी बाजू बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की एकूण जर आपण टक्केवारी बघितली तर त्या टक्केवारीमध्ये आपल्याला असं दिसतंय की मराठी मतदार आणि आपण आता आकडेवारीच बघूया थेटपणे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत जसं की आपल्याला मराठी टक्का आणि हिंदी टक्का किती आहे. येस, आपण ते बघूया आणि त्याच्यामध्ये दोन मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक तर असा आहे पहिली गोष्ट की जसं की आपण म्हणालो की हिंदी विरुद्ध मराठी अशा पद्धतीची थेट लढाई होऊ शकते. अर्थात मराठी मतदार हा जरी ठाकरेंकडं बहुसंख्यपणे वळला तरी देखील काही मराठी मतदार जो आहे तो फडणवीस यांच्या दिशेने देखील राहू शकतो. मात्र जी क्लेम म्हणून जे एक गट्टा मतदान आहे परप्रांतीयांचं, मग हिंदुत्वाची साथ घालणं असू दे किंवा मग हिंदीचा मुद्दा असू दे, या सगळ्यावरून जे क्लेमिंग आहे ते भाजपच्या दृष्टीनं प्राबल्यानं होईल. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आणि तुम्ही आता म्हणाला की महायुती किंवा महाविकास आघाडी अशा पद्धतीनं लढाई होणार नाही.
ही लढाई ही भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशीच होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की मराठी मतदार जो आहे तो ठाकरेंच्या बाजूने जाऊ शकतो आणि हिंदी भाषिक मतदार आहे तो भाजपच्या बाजूने जाऊ शकतो. मात्र हे असंच घडतं असं बिलकुल नाही आहे. कारण याची काही उदाहरणं आहेत. आपण जर काही उदाहरणं बघितले तर तुम्हाला मी काही उदाहरणं देतो ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आता निवडणुकीचा तर अनुषंगाने आपण विचार केला. एक मिनिट विकी, बघा कसं आहे की आपण जर लोकसभा निवडणुकीचा जर आकडा काढला, आता अर्थात महापालिका आणि लोकसभा याच्यामध्ये फरक आहे, तर आपण उदाहरणादाखल जर घेतलं तर मुंबई उत्तर पूर्व हा लोकसभा मतदारसंघाची आपण निवड करूया. बिलकुल. ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की भाजपच्या तिकिटावर मनोज कोटक निवडून आले होते. अच्छा. पाठीमागं. आणि या मतदारसंघामध्ये 45% म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ती 7,26,500 मतं जी होती ती मराठी होती. तर 2,10,600 गुजराती मतं होती. याच मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 2,73,200 एवढी मतं ही मुस्लिम समाजाची असताना मनोज कोटक यांना 5,14,599 मते मिळाली होती. कोटक यांनी 2,26,486 मतांची तिथं आघाडी घेतली होती. त्या ठिकाणी संजय दिना पाटील हे मराठी उमेदवार असताना, मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की ते मराठी उमेदवार असताना देखील त्यांना 2,88,113 मतं मिळाली होती. दुसरं उदाहरण होतं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचं. तिथं या मतदारसंघात 33% म्हणजेच 5,50,700 एवढी मराठी मतदार आहेत. तर त्या खालोखाल 28% म्हणजे 4,86,900 मतं ही गुजराती राजस्थानी समाजाची आहेत. तर 1,18,300 ही साऊथ इंडियन मतदार आहेत. असं असलं तरीही विकी जन्मानं मुंबईकर असणाऱ्या गोपाळ शेट्टी यांना तब्बल 7,06,787 एवढे मतं मिळाले. त्यांचे मताधिक्य 4,65,247 हे मुंबईच्या सर्व लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक होते आणि त्यांनी मराठी मुलगी असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. मला तुम्हाला हे सांगायचं ढोबळ मनानं की मराठी क्लेमिंग जरी ठाकरेंनी केलं तर ते मतदार सगळेच ठाकरेंकडे वळतील असं नाही. दुसऱ्या बाजूला भाजपनं जरी हिंदी क्लेमिंग केलं असेल तरी त्यांच्याकडे वळतील असं नाही. त्यामुळं हे जे कॉन्सिक्वेन्स आहेत अर्थात संमिश्र होईल, संमिश्र होऊ शकतं. अर्थात ही लोकसभा निवडणूक आणि महापालिका निवडणूक याच्यामध्ये फरक आहे. लोकसभा निवडणूक ही केंद्रामध्ये कोण सत्तेमध्ये येईल किंवा एक चेहरा बघून केलं जातं, जसं की नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. त्याच पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये घडणार नाही. मात्र ही जी निवडणूक आहे ती भाजप कायमस्वरूपी हिंदीच्या मुद्द्यावरून ती केंद्रीय मुद्द्याकडे नेण्याची शक्यता आहे. म्हणजे मुंबईचं भलं हे केंद्राच्या माध्यमातून कसं होऊ शकतं, आगामी काळामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी असतील यांचे दौरे जे आहेत ते मुंबईमध्ये वाढू शकतात. मात्र ही जी लढाई आहे ती मुंबईमध्येच कशी राहील आणि मराठी मतदारांच्या अवतीभोवतीच कशी खेळेल या दृष्टिकोनातून ठाकरे प्रयत्न करताना दिसतील. त्यामुळे ही लढाई हिंदी किंवा केंद्राच्या आडोशानं प्रयत्न करणारा भाजप विरुद्ध दुसऱ्या बाजूला जो मराठी मतदार आहे त्या बाजूनं स्थानिक मुद्द्यांच्यावरती लढणारे ठाकरे ब्रँड अशी होऊ शकते. आता याची दुसरी बाजू मला तुम्हाला सांगायची आहे. आता ही एक झाली बाजू ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की ठाकरेंच्यामुळं भाजप किंवा एकंदरीतच अजित पवार किंवा मग आपण म्हणूयात की शरद पवार असतील, काँग्रेस असेल किंवा विशेषतः एकनाथ शिंदे गट असेल यांचं कसं डॅमेज होऊ शकतं. ओके, तर अर्थात दुसरा मुद्दा असा आहे याच्यामध्ये काही जणांनी असंही सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे. आता आपण त्या शक्यता मी थोडंसं थांबवतो याच्यामध्ये. एकनाथ शिंदेंना ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला त्यानंतर जे काही झालं ते सगळ्यांनी समोर बघितलेलं आहे. आजही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे गटाला किंवा इतर काही पक्षांना धक्का देत त्यांचे लोक आपल्याकडे घेत असतात सचिन. पण मला हे म्हणायचं यातून की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंचा जो रथ चालला होता या मधल्या काळामध्ये त्याला ठाकरेंनी आता ब्रेक दिलेला आहे हे तर स्पष्ट दिसत आहे. पण याच्यामधून आता जे एकनाथ शिंदे गटाकडे जे पक्षबदल करून लोक जात होते तो सगळा ओढा आता ठाकरेंच्याकडे ओढण्यात हाही एक भले तो मुख्य पॉईंट असो किंवा उपपॉईंट असो ठाकरेंसाठी, पण तोही पॉईंट महत्त्वाचा आहे ठाकरेंसाठी. कारण गळती होणंही कुणालाही सहन होणार नाही आहे. नवीन लोक येतील पण जी जुनी लोक आहेत ती सुद्धा आता ती गळती थांबवू शकते. याच्यामध्ये हा मुद्दा तुला किती योग्य वाटतो की सगळंच उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचं त्यांनी जावा, थांबायचं त्यांनी थांबा ह्या पद्धतीने जी भूमिका घेतली होती आता ती गळती थांबवणं ठाकरेंसाठीही योग्य आहे, दोन्ही ठाकरेंसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की भाजप या सगळ्याकडं कसं बघतंय. भाजपची भूमिका जी आहे की शिंदेंना पुढं करून काही गोष्टी साधणं, शिंदेंनीही ते केलं. पण उद्धव ठाकरेंना जास्त टार्गेट होते भाजप, राज ठाकरे कमी टार्गेट होते किंवा राज ठाकरेंनी थोडीशी मावळ भूमिका घेतली होती. आता उद्धव ठाकरे आणि ठाकरे हे राज ठाकरे एकत्र आले याच्यामध्ये आता भाजपचं टार्गेट हे ठाकरेच असणार आहे. आता ते उद्धव नसेल किंवा राज नसेल डॅमेज करणं ठाकरेंना, आणि ठाकरे ते कसं नाही. हाच मुद्दा आहे ज्या मुद्द्यावरती मला बोलायचं आहे की
ही लढाई जी आहे ती ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप अशा पद्धतीची असणार आहे आणि ठाकरे ब्रँड एकत्रित येऊ नये अशी अपेक्षा कायमस्वरूपीच भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला थेट टार्गेट करण्यात येईल आणि भाजप देखील ठाकरेंवरती टीका करतील आता इथून पुढे. अर्थात मला तेच सांगायचं आहे की मराठी मतदारांना सोडून ठाकरे ब्रँड हा कसा आकृष्ट करतोय हिंदी मतदारांना आणि हिंदी मतदारांसोबतच ज्या अडचणीचा मुद्दा झालेला आहे तर तो अडचणीच्या मुद्द्याला पार करून मराठी मतदाराला कशी साथ घालतोय भाजप हा मुद्दा आहे. याच्यामध्ये जी गळचिपी झालेली आहे ती अर्थातच ती जय गुजरातची जी घोषणा आपण म्हणालात की त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंची झालेली आहे. मला या सगळ्यामध्ये अजून दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. अर्थात हे झालं सगळं सेंटिमेंट किंवा भावनाप्रधान राजकारण. याच्या पुढची जी गोष्ट आहे ती फार इंटरेस्टिंग असणार आहे. येत्या काळामध्ये ते राजकीयदृष्ट्याही एकत्रित येऊ शकतात अशा पद्धतीचे सुतोवाच त्यांनी केलेले असले तरी देखील ठाकरेंमध्ये देखील काही जागा वाटपाचा फॉर्म्युला आत्ताच ठरलेला असणार आहे. आधीच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर मात्र त्यांनी आत्ता सध्या सुरुवात केलेली आहे. मात्र येत्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. अर्थात त्या जागा वाटपावरून कुणाचा कसा बेबनाव होतोय का याकडे आपल्याला पाहायला लागेल. दुसऱ्या बाजूला जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेच्या सोबत जर लढले भाजप लढले तर मात्र तिथंही जागा वाटपाबद्दल बार्गेनिंग होऊ शकतं. मात्र मला असं खात्रीनं वाटतंय 2017च्या अनुषंगानं बोलायचं झालं तर भाजपही सोबळावर लढू शकते आणि एकनाथ शिंदेही सोबळावर लढले तर एकनाथ शिंदेचं डॅमेज होऊ शकतं पण भाजप विरुद्ध ठाकरे अशी लढाई होऊ शकते. आता याच्यानंतरची पुढचे कॉन्सिक्वेन्सेस असे आहेत की हिंदी मतदारांची जी संख्या आहे तीही तुलनात्मकदृष्ट्या प्रॅक्टिकल लेवलवर आपण बघितलं तर ती तुलनेनं चांगली आहे. अर्थात भाजप ज्या पद्धतीचे स्टेटमेंट पास आउट करत आहे तर या गोष्टी फार पूर्वनियोजित आहेत. तर त्याच्यामुळं असं आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पार्टीला देखील चांगल्या पद्धतीचे उमेदवार हे त्यांचे निवडून येऊ शकतात. दुसरा मुद्दा असा आहे की ठाकरे एकत्रित आल्यामुळं त्यांचीही ताकद तिथं वाढलेली आहे. याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस ही निवडणूक पार पडेल आता आपण फार पुढचं बोलण्यात अर्थ नाही मात्र ज्यावेळेस निवडणूक पार पडेल त्या निवडणूक पार पडल्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्रित राहतात का हा प्रश्न आहे. कारण जसं की आता तुम्ही म्हणाला तर त्याप्रमाणे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील विशेषतः राज ठाकरे हे भाजपसोबत हे मागच्या दोन निवडणुकांमध्ये होते. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस कुणाची संख्या वाढलेली असेल त्यावेळेस एकनाथ शिंदेंनाही बाजूला करून उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांच्यापैकी कोण आपल्यासोबत घेता येऊ शकतं संख्येच्या आकड्यावरती जर भाजपनेही तेवढा तगडी फाईट त्यांना दिली तर या सगळ्यामध्ये जी जुळवाजुळव आहे सत्तेसाठीची जुळवाजुळव हे भाजप करताना दिसेल. त्यामुळे आज जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यामुळं मराठी मतदार फार खुश आणि आनंदी झाला असला तरीसुद्धा राजकीय आकडे हे फार वेगळे असू शकतात आणि निवडणुकीच्या उत्तर ज्यावेळेस सत्तेचा पट ज्यावेळेस रंगेल त्यावेळेस मात्र खरी लढाई होईल आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे किंवा भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे अशी देखील गणितं जर बघायला मिळाली तर आपल्याला नवल वाटायला नको. अर्थात हे का म्हणतोय मी कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये देखील भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पाडून कुठंतरी अंकुश ठेवून त्या पद्धतीनं राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना निर्णय घेणं भाग पडू शकतं. या सगळ्यामध्ये खरी कसोटी ही एकनाथ शिंदे गटाची आहे. एकनाथ शिंदे याच्यातून कसं फाईटबॅक करतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं आहे. त्यामुळे मला शेवटाला एवढंच सांगू वाटतं की ही लढाई ठाकरे ब्रँड त्यांनी क्लेम केलेला मराठी मतदार विरुद्ध फडणवीस भाजप आणि त्यांनी क्लेम केलेला हिंदी भाषिक मतदार याच्यामध्ये आहे. पण या सगळ्यामध्ये दोन्हीही जे आपण अलायन्स म्हणूयात त्याला जे काय अलायन्स होतील त्या अलायन्स एकमेकांच्या बाजूनं मतदार जे आहेत म्हणजे ठाकरे जे आहेत ते कसं परप्रांतीय मतदारांना आकृष्ट करू शकतात आणि भाजप कसं मराठी मतदारांना त्यांच्याकडे टिकवून ठेवू शकतं किंवा आकृष्ट करू शकतं हे बघावं लागेल. मंडळी सचिनच्या मताशी मी काही बाबतीत सहमत आहे कारण जसं की आपले इम्तियाज जलील सुद्धा एमआयएमचे म्हणाले होते की गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी फडणवीस प्रयत्न करतायत. म्हणजे हा मोठा बॉम्ब त्यांनी ॲक्च्युली टाकला होता. त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे गट फोडू शकतात ज्या पद्धतीनं भाजपने त्यांना त्यांच्याकडे ओढलं होतं शिवसेना फोडून त्या पद्धतीनं सत्तेसाठी एकनाथ शिंदे काही करू शकतात आणि त्यांची ती बार्गेनिंग पॉवर अशी वाढवत होते. मात्र मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी जे काही काम केलंय किंवा जे काही पद्धतीने ते वागतायत ते पाहता त्यांनीच फडणवीसांनीच ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी ही सगळी स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे असं बोललं जाते. आता याच्यामध्ये मंडळी मी शेवटाकडे बोलतो की कितीही काही झालं ह्या शक्यता आहेत हे जरतरच्या गोष्टी आहेत कारण ठाकरे बंधूंना मतदान किती होतंय मराठी मतदान त्यांच्यासाठी किती असणार आहे अमराठी मतदान त्यांना होईल का की न होईल आणि मंडळी पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका याच्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंचा करिश्मा किती आपल्याला दिसणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण आज जरी ठाकरे बंधू एकत्र आलेले असले तरी त्याचं एक गणित असं असणार आहे की आज आले ठीक आहे सगळं झालं पण स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत सगळ्या
फक्त महापालिकाच आपल्याला महत्त्वाच्या नाही आहेत. त्याच्यामुळं ठाकरेंचा करिश्मा हा भाजपला किती त्रासदायक ठरू शकतो हे येत्या काळात आपल्याला पाहायचं आहे आणि ते कळेल सुद्धा. तेव्हा मंडळी तुम्हाला ही चर्चा एकूण तुम्हाला कशी वाटली आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल? भाजपच्या एकूण राजकारणाला काही तडा जाऊ शकतो का? शिंदे गटाचं काय होईल? मवियाचं ठीक आहे, कारण मवियाचे नेते असेही सोबत होते आज ठाकरेंच्या सोबत, पण शिंदे गट आणि महत्त्वाचं भाजप ह्या आणि अजितदादा गट. अजितदादा गट भलेही थोडासा यातून थोडासा अलिप्त राहतोय, पण तो सुप्तावस्थेत काम करतोय. आणि मंडळी भाजप जे काही आता करतंय, भाजपची जी भूमिका आहे अमराठी आणि मराठी वादाची, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? शिंदे गट जो आहे, शिंदे गटाबद्दलही तुमचं काय मत आहे? कारण ठाकरेंच्या एकत्र येण्यानं सगळ्यात जास्त नुकसान पहिले शिंदेना आणि मग ठाकरेंना आहे, सॉरी भाजपला आहे. तर या दोघांना होणारा ठाकरेंचा आता इथून पुढे होणारा विरोध, भाजपचं नुकसान, शिंदेचं नुकसान, अजितदादांचं नुकसान, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.